आणि काय ना रे आयज फायल केला फॉर्म कितले फॉर्म गेला खंय गेला पार्टी म्हणून आम्ही आयज पेडणे तालुक्यातले 2 मतदारसंघ जसं आमचा काँग्रेस पक्षाबरोबर अलायन्साची बोलणी चालू असते अजूनही चालू असत पण आज मुहूर्त बरो असल्या कारणात आम्ही नॉमिनेशन फायलिंग करून दवरला कारण फाल्यां परत लास्ट डे आसा सो आम्ही धारगळ मतदारसंघ आणि मोर्जे मतदारसंघ म्हणून अशा आम्ही 2 मतदारसंघात आयज उमेदवारी दाखल केल्या. धारगळचो आमचो उमेदवार आमचो अनिकेत साळगांवकर आणि मोर्जीची उमेदवार आमची शिल्पा मामर अशा दोघांचो आम्ही आता नॉमिनेशन फायलिंग केला. संपूर्ण गोंयभर आम्ही काँग्रेसी बरोबर अलायन्स करताना आम्ही 8 सिटांचो आमचो हे आसा तेंचे कडेन ज्या 50 सिटांसून 8 सिटांनी आम्ही तेंचे कडेन मागणी दवरलेली. तशें दक्षिण आणि उत्तरेकसून आम्ही 5 लढयतो आणि पेडण्यासून आम्ही 2 हे 2 मी तुमच्या समोर आता. पण ह्यो तिकेटी दिवपाक काँग्रेसी बरोबर तुम्ही आता बोलणी करतात लेट कितें जाता म्हणजे तिकेटी केवा दिवप ह्यो खरं म्हणशीत जाल्यार हे जावपाक जायना. आम्ही साधारण 2-3 महिन्या पयलीं सुद्धा तुमच्याच माध्यमांतल्यान म्हटलें की तांकां खबर आसा जावपाक जाय आसा. हय डेफिनेटली पार्टीची विजय सरदेसाय हो अजूनही थंय तेंच्यांनी आता तेंचे बरोबर एक तडकाफडकी बैठक आपयल्या त्या बैठकीत ते आसत बसलेले. थंय निर्णय काय जातलो तो शेवटी तुमच्या समोर येतलो कारण आता काय दीस उरक ना. म्हाका दिसता नॉमिनेशन क्लोज जावपाक म्हाका दिसता 24 वरां उरक ना. तेकाच लागून कितको वेळ तुम्ही म्हटल्या त्या एका की कितको वेळ म्हणणार रावप कारण लोकांची अपेक्षा आसा लोकांची इच्छा आसा की आम्ही संघटीतपणे लढो दिवपाचो आणि कितके आम्ही ड्रॅग करीत वयतलो. वातावरण तसा विरोधी गटान बरा आसा पोषक आसा. तेका लागून तुझ्या प्रश्नाक उत्तर ह्याच म्हणते की उशीर जरी जालो जाल्यार प्रचाराक आयच्या दिसा पासून आमकां 10 दीस मेळटत. त्या 10 दिसान शक्यतो जिल्हा पंचायतीच्या उमेदवारांक ह्या डोर टू डोर कॅम्पेनिंग करप इज अ मस्ट कारण बहुतेक हे नवखे चेहरे असतात खुबशा घरांत अपरिचित नसतात. त्याच्यामुळे एका उमेदवाराक 3-4 अशो पंचायती येतात काही उमेदवारांक 5 पंचायती येतात. तेका लागून डोर टू डोर कितक्या फास्ट आटपतले हो परत हो विशय. ह्या जसं एसएमबीचा इलेक्शन जाता तसं इलेक्शन ह्या जायना. त्याचो आज आम्ही बघलो जाल्यार होय तशी मोठी असता अशातलो भाग ना जो आम्ही विधानसभेच्या निवडणुकीक आसता तसो पण तरी सुद्धा नवखे उमेदवार जरी असले जाल्यार तरुण असत उमेदवार हे घराघरान आपलो प्रचार पावयतले आणि आरजी बरोबर कित्याक तुटली आरजी बरोबर बोलणी असली ती आमच्या बरोबर तुटांक नसली. आमच्या बरोबर आम्ही जे 8च सीट आम्ही सगळ्यांत मायनॉरिटी सीट आमची असले सगळ्यात आमच्यापेक्षा मातशे जास्त सीट आमच्या सुरुवातीच्या वाटाघाटींक हे रेव्होल्युशनरी गोवन्साचे असले आणि त्याच्या वयर काँग्रेस पक्षाचो जो प्रॉमिनंट पार्टी आशिल्ली आसा. पण आमच्या बरोबर त्यांचा हे जाल्लो जो काय आमचे हे आसलो आता ओवरऑल आमचा टचअप आसला आणि ठरलेले बीन सीट शेरिंगान. पण मागीर काँग्रेसी बरोबर त्यांची बोलणी जाताना खंय काय जालें कारण आमी तेतून अपेक्षीत नसलो आणि उपस्थितय नसलो त्यामुळे आमकां आतां कळंक ना काय एक्झॅक्ट जाला फक्त. आता हे दोनूय उमेदवार तुमचे निश्चित झाले दोन्ही उमेदवारांक आमी निश्चित करून त्यांची उमेदवारी उरलेले ते युती असले जाल्यार काँग्रेसचे आसतले. हय तस ताका सांगते का की आता जो काय थंय शेवटची तडकाफडकी बैठक आता आपयल्या पणजे तेंचे बरोबर चल्ल्या तेंचे सेंट्रल मिनिस्टर पदाधिकारी येयला आणि तो तेंचे कडेन बोलणी करता तेतून आमचो विषय फाटे बी दिवचो प्रश्न आहे ना पार्टी गपत उरता सगळ्यांत तुमकां नमस्कार. आतांच आमी आयज दीस बरो आसल्या कारणान आमी आमची अर्ज आमी तांकां व्हरून दिलेलो आसा. आमच्या मदीं पार्टीचे नॉर्थ गोवा अध्यक्ष दीपक कलामकर आसा. आमची कॅन्डिडेट शिल्पा मामल आनी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता. आज सांगपाक एकूच म्हणजे की जिल्हा पंचायत निवडणूक ही 20 डिसेंबराक आहा आनी आज आमी अर्ज दाखल केला. तेका लागून आमकां धारगळ मतदारसंघात 24 बूथ येतात. सो आमी जास्त बूथ आमी ऑलरेडी कंप्लीट केल्लेले आहा. आता दीस कमी आसल्या कारणान आमी ते कवर करतले अशें आमकां आनी आमचे लोकय सगळे आमचे जमले आनी लोकां कडसून आमकां अपेक्षा आहा की आमी बरी मार्जीन घेवन आमी एक विजय सरदेसायाचे हाड आमी बरे बळकट करतले अशी लोकां कडल्यान अपेक्षा करता. शिल्पा नमस्कार. हांव शिल्पा मामल मोर्जी जिल्हा पंचायत निवडणूक गो फॉरवर्डच्या पक्षातून हांव निवडणूक लढयता आणि फाटले 10-12 दीस जाले आमचे 21 बूथ आसा तितून हांव सगळे करता. सद्या डोर टू डोर कंपेन म्हणजे चालू आसा आणि ऑलमोस्ट आमचे कवर जाल्ले आसा ह्या 10-12 दिसां फाटले आणि जास्तसो म्हणजे मोठो प्रतिसाद आसा म्हाका आणि जास्तशी आमची लेडीज विंग आसा तेंच्यानी बऱ्यापैकी म्हाका सपोर्ट केल्लो आसा आणि म्हाका दिसता की एक बदल घडपाक जाय त्यानुसार हांव फुडें सरलेलें आसा आणि सगळ्यांचो म्हाका सपोर्ट आसा.
थँक्यू. तुम्ही आता भाजप सोडल्यात पळय भाजपचे तुम्ही निष्ठावंत काही कार्यकर्ते बरे काम केलं तुम्ही त्याचा परिणाम जातलो ह्या इलेक्शनात तुमका किती दिसता लोक रवतले तुमच्या बरोबर बीजेपी हय लोक रावतले कित्याक एक व्यक्ती म्हणून हांव सगळे मांद्रेन किंवा म्हणजे आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन परिचीत आसा आणि जास्तशे लोक बरें डिसिजन घेतला तो आसा योग्य पण एक बदल घडपाक जाय सो आमी तुजे फाटल्यान आसा तूं सर फुडें म्हणून. कशा निवृत्ती जिल्हा पंचायत निवडणुकी ह्यो अजून पर्यंत आमी जर पळयल्यो जाल्यार ह्यो इंडिव्हिज्युअल लायनअपाचेर जाताल्यो. गोवा फॉरवर्ड पार्टीन पयले फावट पार्टी लायनअपाचेर ह्या निवडणुकीक भितरसून हे घेतला भाग घेतला आणि ना जाल्यार हांव सुद्दां 2 वेळाचो जिल्हा पंचायत मेंबर आसलो हो पयलीं तेन्ना पक्षाचे चिन्ह वगैरे नासले. गोंयांत जेन्ना स्थापन जाली जिल्हा पंचायतीच्या दुसऱ्या टर्मा पासून हांव जिल्हा पंचायतीच्या हितून आसा सो हांव कंटिन्युअस 2 वेळाचेर आसा. काळांतरान 2015 नंतर मागीर हे पार्टी चिन्ह येयले पण म्हाका याद जाता की पयल्याच वेळाचेर पार्टी चिन्हाचेर हे भाजपाचेच फक्त उमेदवार आसले आणि इतर सगळ्या पक्षांनी हे इंडिव्हिज्युअल दवरलेले. तसो आतां आमी पळोवपाक गेले जाल्यार एका मातसो पार्टी लायनअपाचेर ताका एक मातशें हे मेळ्ळा हायप मेळ्ळा त्याच्यामुळे ह्यो सगळ्यो वाटाघाटी करता म्हणसर तडजोड करता म्हणसर ताका टायम गेला इतलेच. बाकी हांगासर तसो पक्ष लायनअपाचेर हांगासर कशें जशें इंडिव्हिज्युअल तुमी जसो शिल्पाक प्रश्न केलो की भाजपवाले रावतले काय अशें कशें इंडिव्हिज्युअल एक टच असल्यामुळे आणि एखादी प्रतिमा उमेदवाराची असल्या कारणान त्याच्या बरोबर लोक रावतलो. देव बरें.